टाकतोय बराच वेळ झाला. आता म्हटलं चला ब्लॉग बनवूया. जरा जॉब थोडा डगमगतोय. 43 कंप्लीट झालं आहे. कॉल सेंटरला जॉब करत होतो. नाईट शिफ्ट नाही जमत आहे. मध्ये पण जेव्हा चालू केलं तेव्हा विचार केला की आपण करूया ब्लॉगिंग वगैरे करू. ठीक आहे. आणि असं नाही की लोकांचं बघतोय म्हणून करूया, करायचं आहे आणि करणार. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे. आज संध्याकाळपासून ठरवलं आणि ते दिवसभर विचारच करत होतो की आज करूया ब्लॉग वगैरे करू, बघू. ठीक आहे. मोबाईल खराब झाला आहे, तुटला आहे, स्क्रीन बाहेर येते. विचार करू काय करूया. एकच आहे मोबाईल, तर करू काय होत. कारण कसं आहे की असं सगळं आता करायलाच लागेल. कसं आहे, मी ना बाहेरचा थोडा टी व्ही वगैरे स्टॉप केला आता घरी आणि बाहेरचा पडदा पण बंद केला, कर्टन. हे आता विरार मी सोडलं आहे. इकडे मालाडमध्ये राहतो आहे. भाड्यावरतीच आहे. ठीक आहे. 10,700 भाडं आहे. असं आहे. जर आता जॉब थोडा डगमगतो म्हणून म्हटलं हे पण करूयात. शॉर्ट्स तर टाकतो आहेच. तुमचं सबस्क्रिप्शन, लाईक्स आणि कमेंट्स त्याची गरज लागेलच. ठीक आहे. बाहेरचं पण सगळं मी दाखवून तुम्हाला. सध्या मी माझं तुम्हाला घर दाखवतो. हे माझं आता मी राहतो म्हणजे माझं आहे, पण आमचं नाही आहे, भाड्यावरती आहे. जरा मोबाईलचं रेझोल्युशन थोडंसं हे आहे, तुम्ही सांभाळून घ्या. ठीक आहे, छान आहे, तसं काही हे नाही. पण माझी वाईफ तिला पण सध्या बरं नसतं. तब्येत खराब असते अधूनमधून. कसे आहेत फ्रेंड्स तुम्ही लोक? सो बघूया, ट्राय करतोय. मुलांच्या शाळा चालू झाल्यात. मुलगा आता 3rd स्टँडर्डला गेला. जेव्हा ब्लॉगिंग चालू केलं तेव्हा सिनियर KGला होता ना तो. हां, ब्लॉगिंग चालू केलं तेव्हा तो सिनियर KGला होता. आता 3rdला आला आहे. आणि मुलगी जी आहे माझी अवनी, तिचं 1 वर्ष वाया गेलं. पैसे नव्हते त्यावेळेस ॲडमिशनसाठी. पण आपण मदतीला घेतो, नको पाहिजे होतं मदत. हे बघा, ही माझी मुलगी. आता ही 8 इयर्सची झाली आहे. तिचं फर्स्टचं. आणि तो मुलगा कैवल्य, तो माझा कैवल्य. आधी खूप छोटा होता. तर आता तिचं ह्या वर्षी पण ॲडमिशन नाही झालं, पण आम्ही ट्राय करतो आहे तिचं ॲडमिशन लवकरात लवकर व्हावं. ठीक आहे. मग आता माझे PFचे पैसे वगैरे पण मी काढणार आहे 1 महिन्याने. तेवढ्यात बघूया. कोणाकडून मागून करण्यापेक्षा आपले पैसे बरे, म्हणून आता म्हटलं ब्लॉगिंग पण करू. ठीक आहे. आज आमच्याकडे सकाळपासून तांदूळ वगैरे भिजवून ठेवलेले दिसते तुम्हाला. उद्या सकाळी डोश्याचं बेत आणि आहे. काय बोलली? उद्या सकाळी डोसा नाश्त्याला. डोसा. हां, त्याची तयारी चालली आहे. हां, आम्ही घरगुतीच डोसे बनवतो. मी रेडीमेड पीठ आणत नाही. मी घरीच तांदूळ डाळ भिजत घालून करते. माझ्या पोराला खूप आवडतं डोसा. उद्या संडे असल्यामुळे आम्ही बोललो की डोश्याचं नाश्त्यात होऊया, तो पण खुश होईल. उद्याचा बेत. आणि आमचा हा जो आहे ना कैवल्य आणि ती आवडी, त्या दोघांना डोसे चटणीबरोबर लागत नाही, ते सॉस बरोबर खातात. टोमॅटो केचप. तो ना गेम खूप खेळतो. ठीक आहे. आणि आता तो खूप खेळतो आहे बाहेर. आत्ता गेला बाथरूममध्ये. त्याच्या मम्मीला सांगितलं जरा फेस बीस हे कर, वॉश कर. त्याला काय, त्याला खेळायच्या मागे तो पडला आहे बस. वाटतं असं की करूयात ब्लॉगिंग. दाखवतो तुम्हाला हे सगळं झाल्यावरती. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, खूप सपोर्ट करा. म्हणजे आम्ही पण
आम्ही आमचं पण लेवल पुढे ग्रोथ करू जाऊ. तुमच्या सपोर्टशिवाय हे सगळं पॉसिबल नाही आहे. नाही पण ट्राय आम्ही नक्की करू, आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. आम्ही काही वेगळं देणार नाही, आम्ही आमच्या घरचंच सगळं दाखवणार आहे. पण आम्ही राहणं, आमचं कसं वावर नाही घरात, काय करतो काय नाही, कसं सकाळी पोरांचं रुटीन आहे काय आहे. माझे मिस्टर नाईटला जातात, आम्ही ते कॉल सगळं सेंटरमध्ये जॉब सांगू. करतो. हां, सध्या त्यांचं पण नाईट करून खूप तब्येत मध्ये डाऊन असते, म्हणून बोलले आपण जे स्टॉप केलेले ते परत सुरुवात करू परत. नाही आणि बघू आता. मला पण ते थोडा बीपीचा त्रास आहे, म्हणजे मला हाय बीपीचा आहे. 40मध्येच चालू झालं, आता 43 आहे. रोज औषधं खावी लागतात. एक गोळी आहे ती खातो डॉक्टरांनी दिलेली. नाईट शिफ्ट रात्री 11:30 ते सकाळी 8:30 असा रुटीन असतो. खूपच हे होतं, हेक्टिक होतं. त्यामुळे सध्या मी स्टॉप केलं आहे, कारण मला तब्येत बरी नाही वाटत आहे. तिची पण तब्येत बरी नसते असं आहे. पण आमचं कसं आहे माहिती आहे, खाणं पिणं घरचं जास्त. आमच्या घरी काय बोलतात ना, काय आपण खातो, आपण बोलू शकतो की आम्ही नॉनव्हेज नाही बोलला, पण आम्हाला नॉनव्हेज टाईप जेवण लागतं. म्हणजे जवळा लागेल, बोंबील लागतील, अंडं लागेल. माझ्या मुलग्याला जास्तीत जास्त चिकन लागतं. आम्ही काय चौघे खाऊ शकतो या हिशोबाने 2 दिवसातून एकदा, 3 दिवसात 50 रुपयाचं 60 रुपयाचं आणतो, तेवढं बसवतो आम्हाला. कारण ते पण जास्त चांगलं नाही, 1-2 पीस ठीक आहे. आता तो जेवतच नाही जास्त, त्यामुळे आम्हाला आणावं लागतं 1-2 पीस, ठीक आहे. कसं आहे की ते पण जास्त लहान मुलांनी खाऊ नये, त्याला मॅगीचा. माझा जॉब थोडा ठीक होता, त्यामुळे खाणं पिणं व्यवस्थित चाललेलं. काहीतरी अवनी बोलते, अवनीला माईक आमच्याकडे होता नवीन, तो खराब झाला आहे. हा बघा, बघू शकता तुम्ही. काय हा माईक आहे, K8 असं काहीतरी माईक होता हा. अवनी माईकवरती बोलते, पण तो माईक सपोर्ट नाही करत आहे आता. बोल. हे इथे फॅन आहे, हा फॅन लावला की कसं आहे की हा खूप फास्ट फिरतो, लहान फॅन आहे. ती जरा पीठ हे करते, ग्राइंड करते. सगळं झाल्यावर मग एकदम तुम्हाला दाखवू कसे ते. काय बोलते? तांदूळ भिजत घातले सकाळी आणि उडदाची डाळ भिजत घातली, हे दोन्ही वाटण झाल्यावर मग तुम्हाला दाखवेन मी. हे असा हिचं किचन आहे, थोडासा काय म्हणतात ना, छोटा आहे. आणि तिच्या हिशोबाने ती ठेवतो. नाही चालत बेटा, खराब झालं आहे. आम्ही बोलतोय की चार्जिंगला कशाला लावलं तर चालत नाही. म्हटलं चार्जिंगला लावूया, चालतं का बघू. काय खालचं नाही चालत आहे ना, नाही चालत आहे. ठीक आहे. आता कैवलला काय बोलायचं आहे, कैवलला आमचा गेम. हळू कैवलचा आवाज आहे ना आमच्या, त्याच्यात TV, मोबाईल हे सगळे गुणधर्म आलेत त्याच्या आवाजात. तो जोरात खूप बोलतो. हे बघा, यांची गडबड चालूच असते. दोघे आहे ना, ये दोनों भी है ना पसीने से पूरा नहा लिए, दोनों बाहर खेल रहे थे. दोनों का एंजॉयमेंट एकदम ख़राब रहता है. वो लोग खेलते कम है, भागते ज़्यादा, म्हणजे धावतात जास्त खूप. आणि त्याचा ते चांगलंच आहे म्हणा की त्याला पण ती हेल्थ चांगली राहते. चला भेटतो, मी तुम्हाला दाखवतो तिचं पीठ हे झाल्यावरती आणि कसं काय. आता आमचं रुटीन आम्ही तुम्हाला दाखवू आणि आमचा व्हिडिओ हळूहळू आम्ही डेली पण पोस्ट करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. आणि डेली नाही झाला ना, हे बघा आमच्या घरात इतकं गरम होतं ना मंडळी, की घराच्या आतमध्ये आहे ना, तुम्ही बाहेर उन्हामध्ये आहात हा फील असेल. हे बघा, आम्ही लोकांनी म्हणजे माझ्या वाईफची आजी आहे त्यांच्या घरून आणलेलं आहे.
हे माझ्या मागे पुढे माझ्या आधीचे पण व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील ना तर हे दोघे असेच आहे. तर कसं आहे माहिती आहे का, मी गरमीचं जर ते तुम्हाला सांगत होतो ना, सध्या माहिती आहे गरमी खूप आहे, गरम खूप पडलं. पण कसं झालं आहे माहिती आहे, इथे जिथे राहतो ना इतकं कंजेस्टेड आहे की आम्ही रात्रीचे, मी जेव्हा घरी असतो ना तेव्हा 3 वाजता 3:30 वाजता 4 वाजता कधी मी दरवाजा उघडतो, कारण वाईफ पण माझी बोलते उघडा. आणि जेव्हा मी ऑफिसमधून येतो 4:30 पावणे 5ला, मी 4:30ला सुटतो. माझी 7:30 4:30 शिफ्ट असते. तर सुटून येतो ना तेव्हा ती सांगते की दरवाजा उघडाच राहू दे. मग काय मला थोडा वेळ त्यांच्यासाठी जागावं लागतं, की लगेच झोपू शकत नाही. दार उघडं राहिलं की दोघे असतात आणि मुलांना अच्छा कैवल्य बोलून गेला की आम्ही चाललो आहे बाहेर, ते गेले बाहेर. कसं आहे तेव्हा दरवाजा उघडून मग मला त्यांच्याकडे बघावं लागतं, कारण काय कोण घरी घुसलं, हे आपल्या घरी चोरायला तसं काही नाही, ठीक आहे, काही एवढं मोठं सामान नाही, खूप काहीच नाही असं समजा तुम्ही. पण जी मुलं आहेत ना ती महत्त्वाची आहेत. मग त्यांना, आणि एक तर माझी मुलगी आहे मुळात, तर तिच्यासाठी तर जास्तच आम्ही लोक हे असतो. त्यांना खेळताना पण आमचं लक्ष खूप असतं बाहेर. आणि मी जरी ऑफिसला गेलो संध्याकाळी तर माझ्या मिसेसला मी सांगून जातो की लक्ष ठेव, थोड्या वेळात आवाज देत राहा, म्हणजे कळेल की कुठे आहे, काय करते. येस गाईस, मंडळी हिचं वाटतं झालं आहे, आपण बघूया. ते मिक्सरला वाटतं तिने वाटलं, सगळं झालं ना वाटून. हो झालं. हे बघा आता हे काय करणार, ते पूर्ण मिक्स करणार, डाळ आणि तांदूळ चांगलं मिक्स करून घ्यायचं. ते असं वेगळं दिसलं नाही पाहिजे, जसं डाळ आणि कसं दिसतंय हे असं दिसलं नाही पाहिजे पूर्ण हे काय असं. झटपट, हे डाळ जास्त झालेली उडदाची, म्हणून मी थोडेसे त्याच्यात मिरची मीठ टाकून वडी काढते पोळीला माझ्या आवडीसाठी. अच्छा, आता हे पीठ आहे ना आम्ही पूर्ण रात्रभर असंच ठेवणार आणि मग ते सकाळी चांगलं लागेल. त्याचे डोसे चांगले होते. डोसेच करणार आहे ना, इडली करणार? डोसे करणार. इडली पोरं खात नाही म्हणून फक्त डोसेच करणार. आमच्याकडे थोडा माईक खराब असल्यामुळे व्हॉईसचा प्रॉब्लेम नाही तुम्हाला, बघा ॲडजस्टमेंट करा, बघा आमची असंच बोलू शकतो. त्याच्यावर तुम्ही काय बोलणार, माईक काही चालत नाही. चार्जिंग तर लावलं आहे, आता चार्जिंग चालूच आहे. ते चार्जिंग नाही चालू, कुठे रेड लाईट नाही येते, इथे बटन प्रेस करायला लागतं, बटन प्रेस करायचं. रेड लाईट आले आता, झालं हिचं मिक्स झालं. असं मिक्स झालंय पूर्ण. आता सगळं डाळ आणि तांदूळ वेगळे दिसत नाहीये. हे मिक्स झालं, ते रात्रभर असंच ठेवायचं झाकून आणि सकाळी मग ते पूर्ण पीठ असं फुगून येईल आणि मग रेडी. डोसे बनवा आणि सर्व करा. सर्व करा म्हणजे कोणाला, आम्हाला घरीच आम्हीच खाणार. आमच्या इथं कोण सर्व तसं नसतं. तिला वाटतं तर ती पूर्ण सगळं काम करून देते. तिला असं वाटलं, मला असं वाटलं तर मी तिला खूप मदत करून देतो, हेल्पही करतो तिला बऱ्याच कामं. आणि मला वाटतं करायलाच पाहिजे, प्रत्येकाने करायचीच हेल्प. कारण ज्या दिवशी तुम्ही ना घरचं काम कराल सगळंच, ठीक आहे, त्या दिवशी तुम्हाला ह्यांची व्हॅल्यू, म्हणजे आपल्या आईची व्हॅल्यू, आपल्या बायकोची व्हॅल्यू, आणि मोठी झाल्यावरती आपल्या मुलीची व्हॅल्यू ती कळते. म्हणून ते एकदा तरी करावं, ती व्हॅल्यू समजण्यासाठी. आता ह्यांच्यासाठी वडे, हे खेळता येतच अजून, ह्यांचे खेळच चालू आहे.
त्यांचे खेळ चालू आहेत आता. बस कसले खेळ चालू आहे? मग तुम्ही बाहेर खेळतायत ना अजून. मग तो मोठा दादा माझ्या आहे ना, रियाचा भाऊ माझ्या माझ्या लेकीला राग जास्त येतो. राग एक व्हिडिओ आहे ती काय एक आहे ती केशव शशी असं काहीतरी आहे त्यांचा शॉर्ट्स की चॅनलचं नाव आहे पण मला नेमकं आठवत नाही. त्याचं ती मस्त करते ॲक्टिंग आणि आम्ही तिला सारखं असं घरी करायला लावलं. करून दाखव आता बघा ती पाणी पिते तिला करायला लावतो. तुम्हाला फक्त त्याची झलक दाखवतो. एकदा त्याचा व्हिडिओ आहे ना तो शॉर्ट्स बनवूनच अपलोड करतो. बापरे ती खूप वेगळं करते. हॅलो गाईस ब्लॉग हा ते माझा भाऊ पागल बोलतो. व्हिडिओज बघतो ना हा जरा ते व्हिडिओजमध्ये त्याला असतं हॅलो गाईज वेलकम टू ब्लॉग. हे सगळं काय आहे? हे सगळं बोलायची काही गरज नाही मला वाटत नाही. हे उगाच आपण बोलायचं वेलकम आपण मला वाटत नाही आपण करायला पाहिजे. लोकांनी आपल्याला वेलकम करायला पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे आपण जेव्हा वेलकम करतो ना त्याचं 100 पटीने जास्त किंवा 1000 पटीने जास्त जी ऑडियन्स आहे ना त्यांनी तुम्हाला ब्लॉगर म्हणून वेलकम करणं खूप गरजेचं आहे. तर ह्या व्हिडिओच्या मार्फत एवढंच सांगू इच्छितो की खरंच आम्हाला वेलकम करा. आम्ही वेगळं असं काही दाखवू नाही शकत पण आमच्या घरी काय घडतं आहे काय होतं आहे कशी लाईफ चालू आहे. ठीक आहे सध्या फार कठीण परिस्थिती आहे असं बोलू नये पण आहे. त्याच्यातून आम्ही सारखे वर कसे येतो आम्ही त्या परिस्थितीला नेहमी तोंड देतो. ठीक आहे तर आता आले तशी देऊयात तोंड. ठीक आहे शॉर्ट्स बनवून टाकतो आहे. शॉर्ट्स बरोबर आता बोललो डेली ब्लॉगिंग पण करूयात काय होतं बघू. ठीक आहे बघू करायला काय हरकत आहे. आम्ही जास्त करून बाहेर जात नाही. माझी वाईफ वडे मी रेडी केले. हे आता हे सॉस बरोबर आवडी खाणार. आमची मुलं सॉस बरोबर जास्त काय काय खातात. त्यांना तो 15 रुपयावाला सॉस 2 रुपयावाला सॉस हे सगळं आणून द्यायचं की ते डोसा बटाट्याची भजी हे सगळे खाते. ठीक आहे हां पण इडली आणि मेंदूवडे मात्र त्या लोकांना चटणीत हवेत ते आणि ते आम्ही घरी बनवत पण नाही जमत पण नाही तिला काय बऱ्याच वेळा मला बऱ्यापैकी येतं जेवण मला पण नाही जमत ते. आता करते ती करते पण खाते पण मजा चालू. हे जे घर आहे ना त्या घरामध्ये बघा हे असं अशी शिडी आहे आणि वरती असं राहिलं दाखवतो मी तुम्हाला. तो टॉवेल टाकत होतो कधी कधी भीती वाटते. ठीक आहे हे बघा थोडा अंधार आहे वरती. मी तुम्हाला लाईट लावून दाखवतो बघा छान आहे तसं. हे जे ड्रॉवरचं कबोर्ड आहे त्यांचं आहे. हे ड्रमं आमची आहेत. वरचं चपलींचं स्टँड आमचं आहे. फॅन त्यांचा आहे. हे सुकते ती ब्लँकेट आमची आहे. आम्ही शक्यतो वापरत नाही वरचं. वरती आम्हाला भीती वाटते थोडी कारण लहान मुलं आहेत आणि आम्ही जर जास्त वावर केला तर ते पण करणार. पण आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही वरती खेळा वगैरे. त्यांना नाही खेळायचं असतं वरती. ते खालीच जिथे मी आहे त्यांचं माझ्याबरोबर जास्त हे असतं की पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले असं बघ. माझा मोठा भाऊ आहे
माझ्यापेक्षा मोठा आहे. तोही विरारला रेंटवरतीच राहतो. तो लांब राहतो आणि त्याला तो येऊन राहून गेला. पण इथे इतकं गरम होतं ना, म्हणजे असं नाही बोलत आहे की काही चुकीचं तो बोलतो आहे, पण बरोबर आहे. वरती जेव्हा त्याला राहायला सांगितलं, एकदा आला होता तो, 4-1 दिवस होता वाटतं, 3-4 दिवस, पण त्याला काही जमलं नाही. कारण मी त्याला सांगितलेलं की तिकडे तू रेंट भरण्यापेक्षा माझ्या घरी येऊन राहा, मला काही नको. कारण जे भरतो आहे मी त्याच्यापेक्षा काही वेगळं मला भरायचं नाही. तू आल्यावरती एकच आहे, ते मी भरेन जेवढं माझ्याने जमेल, म्हणजे जेवढं मी करू शकतो. राशन पाणी जे काय आहे, त्याला गरमी, त्याची मुलगी आता मोठी आहे थोडी, 13-14 वर्षाची असेल. मुलगा पण त्याचा आता 10-1 वर्षाचा पाहायला आला आहे. कारण माझ्या मुलापेक्षा 6 महिने मोठा आहे, 5-6 महिने मोठा असेल. आता ते मुलं कशी मोठी होत आहेत आणि आता ते वेगळं राहायची त्यांना सवय झाली, त्यामुळे त्यांना जमत नाही. ठीक आहे, तो गेला निघून. मी थांबवलं होतं पण नाही म्हटलं. आता वरतीच बसलो आहे मी, माळ्यावरती. छोटा आहे माळा, एवढं काय हाईट नाही आहे, म्हणजे वरती थोडं वाकून चालायला लागतं. नाहीतर मग ते काय म्हणतात, स्लॅब्स आहेत ना, त्याच्याने डोकं फुटेल. या तुम्हाला दाखवतो, एक वडा खाऊया. कारण मी माझ्या बायकोचं नाव तुम्हाला वाटतं माहीत असेलच, तरी सांगतो. ही स्मिता आहे माझी वाईफ. तर तिने हे बघा आमच्या सगळ्यांसाठी, चौघांसाठी मिळून एवढे वडे केले आणि आम्ही इथे खायला पण लागलो. हे बघा, बोललो ना तुम्हाला, सॉस, वडे. काय झालं? ठीक आहे, जिथे मिरची असेल ना ते काढून ठेव, आम्ही खातो. हां, असं बघून खा. तिला मिरची नको, साध्या दहा पण आला. जरा हात धुवून कैवल्या खायचं. धुतलेस? धुतलं बोलतो. आणि मी त्याला आता बघितलं, तो बाहेरून आला म्हणजे तो हात धुवून जरा बाहेर गेला असेल 5 मिनिटांमध्ये. कसे आहे? हां, चांगले खाण्यामध्ये गुंतलं, चांगले होतो. कसे आपली स्मिताने आता ती आली, ती पण खायला आली. पाण्याच्या बॉटल घेऊन आले. साधं पाणी आहे, फ्रीज नाही आहे आमच्याकडे. पाण्याच्या बॉटल भरलेल्या असतात. आमच्याकडे फ्रीज नाही, वॉशिंग मशीन नाही, काही नाही. काय नाही, आम्हाला काय त्या ह्याच्या आधी आम्ही काही जगत नव्हतो असं नाही आहे त्या वस्तूंची. हो, पण फ्रीज होता आमच्याकडे, ते खराब झालं. आता सध्या सगळं स्टॉप आहे. बघू, तिला सांगितलं घेऊया, मागे पुढे घेऊ. सो असं म्हणायचं की बी पॉझिटिव्ह. अच्छा सोचो अच्छा ही होगा, कुछ नहीं सोचोगे कुछ नहीं होगा, बुरा सोचोगे बुरा होगा. सेम चीज़ है. अच्छा सोचो. ठीक आहे, खातो 2 वडे. या तुम्ही पण खायला. कसं लागतंय? एक हे बघा, एक वडा खातो, थोडंसं सॉस घेतो. छान झाला, मस्त झालं. कधी बनवला? कॉर्नफ्लॉवर पण मिक्स केलं. मी बनवलं. काय केलं? थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण टाकला, अर्धा चम्मच. कॉर्नफ्लॉवर पण टाकलं, छान झालं. बघ, या वडे काय कसले वडे आहे ते? उडदाच्या डाळीचे वडे. हे मेंदू वडे नाही, मेंदू वडे वेगळे. हे बघा, भरवते मला. आज सॅटर्डे आहे.
मिरची खाल्ली आपली नाही नीट आता मोठी होत नीट चालली ना, तर सगळं खायचं आता. मिरची, तिखट. काय दाखवता का? अरे मला म्हणजे व्हिडिओ एवढं हे नाही करतायत, ऑडिटिंग आपलं एडिटिंग नाही करतायत, सॉरी. ते शिकतो आहे, टी व्हीला लावतो असं मला पाहायचं की एडिट कसं करतात, ते एखादा शॉर्ट व्हिडिओ आपण कसा बनवायचा, व्हायरल कसा करायचा, हे सगळं बघतो आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे यूट्यूब म्हणजे बेस्ट टीचर आहे जगातलं आता. काय ते? म्हणजे तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती पडतील, देशातल्या देशाबाहेरच्या कसं करायचं. म्हणून लावलं आहे, बघूया. कारण स्वतःच शिकायचं, स्वतःलाच करायचं. व्हिडिओज ना मला वाटतं मी तेव्हापासूनच बनवायला लागलो असतो जेव्हा मी पनीर? चालू केले व्हिडिओज ब्लॉगिंग. म्हणजे 3-4 वर्ष झाली असतील ना. हां 3-4 वर्ष झाली असतील. तर पण काय झालं की काम करत होतो, जॉबला असायचो, नाईट शिफ्ट, दिवसाचं झोपणं, आणि मग हे एडिटिंग वगैरे शिकता नाही आलं, काय करता नाही आलं. कोणाची मदत घ्यायची बोललं तर आजकाल तुम्हाला माहिती आहे कोण फुकटात पण मदत काय बोलतात करायला 10 नाही 100 वेळा विचार करतो, त्याच्यानंतर मग तो उत्तर देतो की मी करेन. तर खूप कमी लोक आहेत अशी की जी तुम्हाला भेटते, ज्याला आपण जेन्युइन बोलू शकतो. म्हणजे जर मदतीची गरज असेल तर लोक खूप कमी आहेत. आणि असं माझं झालं आहे विचारून बऱ्याच जणांना की करशील का, शिकवशील का. चल करणार नाही पण शिकवशील का, कोण नाही. बाकी वेळेस सगळ्यांना सगळं करायला टाईम असतो. असं सगळं आपण सांगितलं मग ते लोक नाही बोलतात. मला इथे जायचं आहे, माझा इथे टाईम आहे, असं आहे तसं आहे, असं सगळं असतं. पण स्वतःच करायचे. आता रात्रीचे मला वाटतं 9 वाजले. आता झालं आम्ही थोड्या वेळात जेवू. आमच्या घरी कसं आहे, पूर्वी लवकर जेवणं लवकर झोपणं असं होतं समीकरण. अभी कुछ ऐसा नहीं होता. और कैवल्य कसं वरती चाललं. स्लो रे बाबा, हळूहळू नीट या. ते ना त्या शिडीच्या खालचं लावलं नाही, लॅडरच्या खालचं ते लावायचं. ते लोक जे वर खाली कधी कधी करतात ना ते भीती वाटते. आणि आम्ही थोडेसे घाबरे आहोत ह्या सगळ्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत. कधी आपल्या मराठीत म्हण आहे ना, आपल्या दातावर मास नाही. म्हणजे काय आहे, उद्या काही झालं, अगदी छोटं मोठं काय झालं तर आपल्या खिशात असले पाहिजे. काय वाटत नाही. आणि असं नाही आमच्या खिशात असलं तर आम्ही मुलांना सोडणार अशातला पण प्रश्न नाही. आमची खूप खूप त्यांच्यावरती एक बारकाईने नजर असते. त्यामुळे त्यांच्या मारामाऱ्या पण कधी झालेल्या आम्हाला तर आठवत नाहीत. बाहेर आपसात ते दोघं बहीण भाऊ खेळतात, भांडतात, रुसतात, फुगतात, परत चांगले होतात. हाय गाईस, या परत. आता आम्ही जेवतो आहे. कैवल्याला बनवायला लागतं. अंड्याचं कालवण आहे, भात आहे, वाढला आहे तुम्ही कांदा. कालची खिचडी आहे समोर त्यांच्या फ्रीजमध्ये ठेवलेली. ठीक आहे, आता जेवतो आणि मग जेवणं खावणं झाल्यावरती मग आवणी आमची आंघोळी करते, तिचं जेवण बाकी आहे. जेवणं खावणं झाली की मग आम्ही झोपू. ठीक आहे, आता उद्या भेटतो तुम्हाला. चला.